नमस्कार मित्रांनो, आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर विशेष म्हणजे आज आपल्यावरून पुण्यावरून आज पालखी येणार होती आपली हडपसरला. पण आपण नाही हडपसरला, आपण चाललो आज सासवडला. तर विशेष म्हणजे काय, आपल्या आशीर्वादाचं हॉटेल आहे, तिथं आपण जाणार, मदत करणार, लोकांना बघणार, लोकांचे रिॲक्शन्स बघणार, पालखीच्या वेळेस कसं रिॲक्शन असते त्यांचं. मी आणि माझे सर्व मित्र आम्ही चाललो आहे आज तिकडे. तर तुम्हाला असेच आम्ही अपडेट देत राहील, तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर तुकाराम यांची आज पालखी आहे. तर आज तुम्हाला आम्ही सगळे अपडेट देणार आहे, कोण कोण चाललो आहे, तिथं काय करणार आहे, ते सगळं दाखवणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. गाइस देख सकते हो, सिनेमॅटिक नानू, सिनेमॅटिक घर गाईस. तुम्ही पालखीची किती खूप प्रमाणे गर्दी झालेली आहे या ठिकाणी. सर्व मोठ्या मोठ्या गाड्या लागलेल्या आहेत, त्यात पालखीचं सामान आहे, लोक आहेत, ते सगळ्यांचं सकाळी फ्रेश व्हायला लागले सगळेजण. अशा प्रकारे मार्केटसारखी गर्दी झाली. हे घाटाच्या खालची गर्दी आहे गाईस, बघू शकता. घाटावर चाललो आता आम्ही सगळे. घाटावर बी तुम्ही बघू शकता गर्दी, खूप प्रमाणे गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. छोट्या छोट्याशा गावात अशी पालख्या आलेल्या आहेत बारीक बारीक. हे आपल्या विठ्ठलाची मूर्ती तुम्ही बघू शकता, किती छान दिसते. फायनली गाईस मोर्या मिसळ बघू शकता तुम्ही, किती गर्दी आहे इथं. सुट्टी दिलेली आणि आम्ही दोघं बाहेर भेटतो. जातो आम्ही डायरेक्ट घाटात. चाललोय कपडे बदलायला, चाललोय कपडे बदल काम करायचे. कसं कसं असं काम करा, पैसे कमवा. गाईस बिग फॅन. तर बघू शकता, पहिला आम्ही होतो चॉकलेट बॉय कामगार. बघा ये क्या हालत देखना पड़ रहा है. पांढरा शर्ट भाऊ कपडे घालते. पांढरा शर्ट ठेवू नको, तिथं अडकवला नाही मी, तिथं अडकव की. हा ते तिथं खाली लावणार नाही का? कुठं लोळणार इकडे लाव. मग आम्ही काम करतो, हे कोणाचं इथं लावतो, माझं इथं लावतो, तू इथं लाव. हर्षला कपडेच भेटत नाही गाईस, मला आवडतच नाही. हर्षला लय भारी भेटले. अशोक एक नंबर आहे. घाल हर्षचे पैसे बघू शकता, कसं आहे पैसे ना ढगा मंगा. सिनेमॅटिक ए नानू पप्पी घेणार होता काही. आता व्हिडिओ बंद केला, कसं पप्पी घेतो. हे जाऊ द्या, लगेच करायला लागले. तुमच्यापेक्षा जास्त मला का बसा. आम्हाला कृष्णाने क्रीम रोल घेऊन आला, फक्त ते खायला आले. खाण्याशिवाय काही काम नाही. क्रीम रोल गाईज मिसळ आली आमची. गाईज बघू शकता, हर्ष भंडारी, आदर्श साकोरे, साक्षी दिदी सगळे आज गेलेले. बघू शकता काय, एक सद्गुरूची पालखी गेलेली पुढं, सद्गुरू महाराजांची. हर्ष नानू हे मला सोडून गेले, माई चप्पल येऊन गेलेत गाईज, बघू शकता. माई चप्पल येऊन गेले, दर्शन करायला गेले. आणि मी फिरतोय RCBच्या कपड्यांवर. फॅन नसलं तरी घालावं लागतं. वडापाव आहे चालू, बघू शकता. वडापाव बनवायला तळायला बनवते ते, असं असे मित्र आहे ते. गर्दी बघू शकता गाईज किती आहे हॉटेलमध्ये, खूप गर्दी आहे. बघू शकता खूप गर्दी आहे हॉटेलमध्ये, बघू शकता एकदम गर्दी झाली आहे. गाईज खूप गर्दी आहे म्हणलं रे. गाईज तुम्ही बघू शकता, आता मी आणि आदर्श डोंगरावर आलो आहे. बघू शकता त्या ठिकाणी
मला मूर्ती दिसत असेल काही इकडं आणि इकडं असं डोंगरच्या भागात आहे. आम्ही आलेलो आहे कशासाठी आले कारण की आम्ही पालखी बघण्यासाठी आल्यावर गाईज आणि आमच्या हर पुरा गेला एवढा पालखी विषय का गाईस चला तुम्हाला दाखवूया गाईस वर नाही पाठवत बघू शकता हे आकाशात बघू शकता काही कसं चमकते हे चमकते म्हणजे सगळे ड्रोन आहेत काही म्हणजे पालखी या ठिकाणी जवळ आले म्हणून हे चमका लागलं बघू शकता तुम्ही ग्रीन ग्रीन चालवून होतं ते पालखी जवळच आले तुम्हाला लवकरच दाखवणार आहे पालखी बघू शकता तुम्ही ड्रोन किती उडत येतोवर नानू आणि मी चाललो आता पालखी बघायला जाईल नाही तर पालखी यूज तर इथं थांबल हॉटेलसमोर ते हॉटेल आहे आपलं जवळ आता ड्रोन बघा काही तुम्ही कसले एवढे लागलेत सगळीकडे एवढे लागलेत वर खाली तर काय रात्रीचे 8 वाजल्यात तरी आज पालखी नाही आली आज लय उशीर झालाय आपण जाऊन पालखीला सुधरू चलो बघू शकता ती पांढरी लाईट दिसते काय तुम्हाला तिथं ती पांढरी मोठी लाईट लागली काही तिथं जी आहे पालखी आलेली आहे तर थांबली आहे पांढरी लाईट लागली आहे काही तीच दिंडी आहे नाही का तीच पालखी थांबलेली आहे खाली आणि हा बघा कसा बसलाय बॅरिगेटवर हे चॉकलेट बॉय काही तुम्ही बघू शकता इथे दिंडीतले बैल आलेले आहेत आणि महाग बी अजून खूप बैल आहेत नाही का रथ वाढवण्यासाठी खूप बैल आहेत पोलिसांच्या गाड्या बी आहेत बैल खूप आहे काही तुम्हाला अंधारात दिसत नसेल पण इथं दिसायला लागलेत काय खूप बैल आहेत एका मागे 1-2-2ची जोडी आहेत 5-6 जोड्या आहेत काही काहीच बैल ना आता इकडे यायला लागले तुम्हाला दाखवतो मी बघा काहीच बैल यायला लागले तिकडे हॉटेलवर घेऊन चालले काहीच बघू शकता बैल मोऱ्या मिसळचे इथे चाललेत घेऊन नाही का सासवडला काय आता पालखी ज्ञानेश्वर महाराजांची इकडं मोऱ्या मिसळ आहे मोऱ्या मिसळ समोरच आहे पालखी पालखी चांगली आता आम्ही खूप काम केलं आता आम्हाला टाइम भेटला काहीच खायला पालखी बघू शकता पालखी अजून चाललीच आहे काही हळूहळू इकडं दर्शन आहे खायला चालूच आहे यश भाऊ आपले मित्र यांनी खायला सुरुवात केली लिंबू बी पिळून दिलं नाही काही घरी जायला खूप उशीर झाला आहे तुम्ही बघू शकता रात्रीचे 12:30 होत आले त्यांना आम्ही अजून सासवड घाटातच आहे कारण की आत्ताशी घाट उघडलं आहे काही आणि ट्रॅफिक तरी एवढं बापरे काही सांगू बघू शकता ट्रॅफिक एवढं जाम झालं आहे तर आपण ब्लॉग आज इथंच सेंड करतोय तर भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये तब तक के लिए बाय.